नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. अ, मराठी माणूस हा बिझनेसकडे बऱ्याचदा वळत नाही. वळला तरीही तेवढा पॅशनेटली तो बिझनेस करत नाही आणि हे करत असताना बिझनेस करत असताना त्याच्या आर्थिक गोष्टींवर त्याचं बऱ्याचदा लक्ष नसतं. आणि नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन 2012 सालामध्ये अर्थसंकेत नावाचं पहिलं मराठी अर्थविषयक वर्तमानपत्र सुरू झालं. अमित बागवे आत्ता आपल्याबरोबर आहेत. अमितजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये स्वागत. मराठी माणसाला अर्थसाक्षर करण्याचा विचार पहिली गोष्ट म्हणजे डोक्यात कसं काय आला? मराठी माणूस जसं तुम्ही सुरुवात केली त्याप्रमाणेच की अर्थसाक्षर नाही म्हणजे पैसे कमवतोय आपण, पण पैसे कमवतोय आणि बचत करतोय, पण कुठे गुंतवणूक करावी, कशी गुंतवणूक करावी. म्हणजे सर्वसाधारणपणे विमा काढणं म्हणजे लोकांना गुंतवणूक वाटतं, पण विमा हे ॲक्च्युली रिस्क कव्हर म्हणजे आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला काहीतरी मदत मिळावी यासाठी ते असतं. बँक FD हे महागाईच्या दरानुसार तुम्हाला व्याजदर देऊ शकत नाही आहेत आणि आज जर बघतोय आपण की 10% TDS त्याच्यावरती कापला जाणार आहे, तर महागाईपेक्षा तुमचं उत्पन्न बँक FD मध्ये फार कमी होते. मग त्याशिवाय मग नवीन पर्याय काय उपलब्ध आहेत, जसं इक्विटी शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असतील, त्या व्यतिरिक्त अजून जे काय न्यू पेन्शन सिस्टम आहे, तर अशा ज्या काही गुंतवणुकीचे पर्याय आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि 2012 ज्यावेळी मी पहिल्यांदा फेसबुकवरती चालू केलं की आम्ही असं वर्तमानपत्र काढतोय, तर प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रातून रिस्पॉन्स आला लोकांचा की आम्हाला असं वर्तमानपत्र हवं आहे, तर तुम्ही आम्हाला द्या. आणि मग 2012ला आम्ही फेसबुकचीच गोष्ट आहे की टाकलं मी, आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक सर त्यांनी समोरून मला सांगितलं की मला तुमच्या पेपरसाठी लिहायचं आहे. म्हणजे ही खूप मोठी पावती होती आमच्यासाठी. आणि मग सरांनी आम्हाला आर्टिकल दिले आणि तेव्हापासून जे आज गेली 4-4.5 वर्ष झालेली आहेत, अर्थसंकेत आज महाराष्ट्राला जेवढे कोणी मोठे उद्योजक आहेत, अर्थतज्ञ आहेत, तर सगळ्यांशी संलग्न आहे. तर मराठी माणूस जो व्यवसायात येतोय त्याला व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करणं, सरकारी योजना, बँकांच्या योजना किंवा असे जे बिझनेस क्लब्स आहेत, चेंबर्स आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांची माहिती सर्वसामान्य उद्योजक मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं याचं काम आम्ही गेली 4 वर्ष सातत्याने करत आहोत. अर्थसंकेत हा छापील वर्तमानपत्र नाही, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे फेसबुक त्याचप्रमाणे ईमेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास 3 लाख लोकांपर्यंत हे वर्तमानपत्र पोहोचत असतं. पारंपरिक रस्त्याने न जाता एक वेगळा मार्ग तुम्ही चोखाळलात की तुम्ही छापील वर्तमानपत्र काढलेलं नाही आणि तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ते व्हायरल केलं, लोकांपर्यंत पोहोचवलं. हा विचार काय होता? मग माझ्या लक्षात आलं की जर मला लोकांपर्यंत पोचायचं आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोचवायची असेल झटपट, त्यांचं मी छापील वर्तमानपत्र जरी काढलं तर ते ठराविक वर्गापर्यंतच जाईल, ठराविक वेळेपर्यंतच लोकांपर्यंत पोहोचेल. पण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की ते कायमस्वरूपी राहील आणि नवीन नवीन लोक ते सारखं बघू शकतील आणि एकाच वेळेला मी लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तरी खूप अत्यंत प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया. त्याच्यामुळे मी ते सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून याचा प्रचार आणि प्रसार केला. आणि जसं म्हटलं की फेसबुकवर मी ज्या दिवशी टाकलं की मी टाकणार पेपर काढतोय, तर चंद्रशेखर टिळक सारखे जर ज्येष्ठ अर्थतज्ञ सर जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही समोरून देतो. तर हा जो परिणाम आहे हा सोशल मीडियाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मराठीनं तुम्ही हे अर्थसंकेत तुम्ही काढता, अगेन ते मराठी माणसासाठी काढता, अगेन मराठी माणसाला अर्थविषयक वाचायला तुम्ही भाग पाडता आहात. म्हणजे हे प्रत्येक याच्यातले हे जे 3 पॉईंट मांडले, हे 3ही पॉईंट एक एक शिवधनुष्य आहे असं मला वाटतं. तर याच्यातले काही तुम्हाला बॉटलनेक्स होते का? काही बॉटलनेक्स होते म्हणजे अजूनही आहेत त्या अडचणी. जसं मराठी माणूस हा पैसे कमवण्याबाबतीत फारच त्याला असं वाटतं की पाप आहे किंवा वाईट गोष्ट आहे. पैसे कमवणं, पैसे जास्तीत जास्त मिळवणं किंवा खर्च करताना सुद्धा आपण विचार करतो. म्हणजे सुरुवातीला तर बऱ्याच अडथळा आला, पण आता तो बऱ्याचशा प्रमाणात दूर झालेला आहे. जसं तुम्ही सांगताय तर तेवढ्या प्रमाणात आता त्रास होत नाही. म्हणजे आता 4 वर्ष ज्यावेळी आम्ही पुढे निघून आलेलो आहोत, सुरुवातीला काही 1000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो, आज 3 लाख जर तुम्ही सांगितलं त्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक साक्षरता पोहोचते. त्या व्यतिरिक्त आम्ही NHDL देशातली एक महत्त्वाची संस्था आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग आहे, तर त्यांच्यासोबत मिळून लोकांपर्यंत ही आर्थिक साक्षरता पोहोचवतोय कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे लोकांपर्यंत आता ही संकल्पना पोहोचलेली आहे की अर्थसंकेत नावाचं वर्तमानपत्र आहे, पण एक आर्थिक साक्षरता केली पाहिजे. अमित बागवेंचं फक्त हे यश आहे, त्यांच्या पत्नी आहेत रचना बागवे, या देखील त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून असतात. परंतु फक्त एक वर्तमानपत्र काढून ते थांबलेले नाहीत, तर अनेक प्रकारचे इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायला गेलं तर मुंबई स्टॉक एक्सचेंजकडे जाताना बऱ्याचदा मराठी माणूस असा कानाडोळा करून जात असतो. अमित बागवेंनी त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये मराठी उद्योजकांचा मेळावा घेतला होता.
तो काय प्रकार होता? मुंबई स्टॉक एक्सचेंज ही अशी गोष्ट आहे की लोक कानाडोळा करून पुढे जातात. मग शेअर मार्केटमध्ये फक्त गुंतवणूक असा एक लोकांचा एक हे असतो, विचार असतो. पण आज मुंबई स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्या इकडे छोट्या उद्योजकांना नोंदणी करता येते आणि त्या नोंदणीतून ते स्वतःसाठी भांडवल उभं करू शकतात. हे भांडवल उभं करणं म्हणजे कर्ज काढणं असा एक डोक्यात आपला विचार असतो किंवा मला फंडिंग पाहिजे तर मी काय करेन, बँकेत जाऊन कर्ज काढेन. पण त्याच्याऐवजी आज SME म्हणजे स्मॉल अँड मिडियम एंटरप्रेन्योरसाठी SME लिस्टिंग नावाचा प्रकार मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज चालू झालेले आहे. तर ही गोष्ट आपल्या नवीन उद्योजकांना कळली पाहिजे किंवा जे जुने आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला. मराठी उद्योजकांची दिवाळी पाठ हे त्याचं 3रं वर्ष होतं आणि महाराष्ट्रातून जवळपास 700हून अधिक उद्योजक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचे आले होते आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला की लोकांना आज कळलं की मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये काही घाबरण्याची गोष्ट नाही, गुंतवणूक सुद्धा करता येते आणि गुंतवणूक उभारता सुद्धा मला येते माझ्या उद्योगासाठी. बरोबर. Ananya Collection, CZ Diamond Jewelry, Antique and Kundan Jewelry, Micro Gold Plated Jewelry, Traditional Maharashtrian Micro Gold Plated Jewelry, Jewelry Watches, 92.5 Sterling Silver Jewelry, Bridal Sets, Bridal Jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, Shop number 3, Yashwant Building, near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 9821536895 and Nilima Durgule 9833946884. Ananya Collection. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. मराठी माणसाने उद्योग करावा, व्यापार करावा, बिझनेस करावा या दृष्टिकोनातून सातत्याने विविध प्रकारचे पुरस्कार त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. हे काय आहे? आत्ता तुमचा उद्याच माझ्यामध्ये अर्थसाक्षर पुरस्कार प्रदान सोहळा वगैरे आहे, त्याविषयी सांगा. हां, अर्थसाक्षर पुरस्कार हा थोडा नवीन प्रकारचा पुरस्कार सोहळा म्हणजे जगातला एकमेव पुरस्कार सोहळा असेल ज्याच्यामध्ये छोटे मोठे वैयक्तिक लोक जे असतात जे गुंतवणूक करतात, म्हणजे तुमच्या माझ्यासारखे लोक ज्यांनी इक्विटी शेअर घेतले, म्युच्युअल फंड, गोल्ड, रिअल इस्टेट किंवा अजून फायनान्शियल प्लॅनिंग केली असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग केली असेल, तर हे सर्वसामान्य माणूस करू शकतो. हे लोकांपर्यंत आणण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो. ह्याचं आता 4थं वर्ष आहे आमचं. सो लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा अर्थसाक्षर पुरस्कार. अर्थसंकेतच्या माध्यमातून अमित बागवे आज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या टॉपच्या उद्योजकांपर्यंत पोहोचलेले आहेत. हे सगळे ज्येष्ठ उद्योजक त्यांच्या व्यासपीठावर असतात, त्यांच्या मंचावर असतात. म्हणजे सांगायचं झालं तर मसाला किंग, दुबईचे मसाला किंग धनंजय दातार यांच्याशी थेट फोनद्वारे बोलू शकणारे अमित बागवे आहेत. ही जी संपूर्ण नेटवर्किंग तुम्ही निर्माण केली, ही नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट असतं. यामध्ये बिझनेसमध्ये सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते नेटवर्किंग असतं. आणि अमित बागवे आणि रचना बागवेसुद्धा या प्रत्येक नेटवर्किंग फोरमवर तुम्हाला दिसत असतात, प्रत्येक मोठ्या उद्योजकांबरोबर दिसत असतात. ह्याचा व्यवसायामध्ये, नेटवर्किंगचा व्यवसायामध्ये कितपत फायदा होतो? नेटवर्किंग, बिझनेस नेटवर्किंग हे खूप आवश्यक आहे बिझनेसमध्ये. जसं तुम्ही सांगता की आज मी धनंजय दातार असतील किंवा हनुमंतराव गायकवाड BVGचे असतील, नितीन पोद्दार सर कॉर्पोरेट लॉयर असतील किंवा शंतनू बडकमकर सर असतील, म्हणजे मी नावं घेत राहीन, अशी बरेच जणांशी आमचा संपर्क झालेला आहे. हे सगळे मला भेटण्याची जागा म्हणजे बिझनेस क्लब्स किंवा नेटवर्किंग. बरोबर. नेटवर्किंगच्या माध्यमातून आज मला ते भेटू शकले, मी त्यांच्यावर पोचू शकलो, मी माझं काम त्यांना सांगू शकलो. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट असेल किंवा इतर जे काही बिझनेस क्लब असतील त्या प्रत्येकाच्या व्यासपीठावर आपण जाऊ शकतो. तिकडे आपण अशा व्यक्तींना भेटू शकतो, त्यांच्यापर्यंत आपला व्यवसाय मांडू शकतो आणि त्यांचं मार्गदर्शन जे असतं किंवा त्यांची एखादी सूचना जी असते ती खूप आयुष्य बदलणारी असते, व्यवसायाला तुमच्या वरच्या पातळीवर नेणारी असते. तर हे नेटवर्किंग हे खूप आवश्यक आहे.
नेटवर्किंगचं जर मी तुम्हाला सांगेन तर आता 13 आणि 14 जानेवारीला सॅटर्डे क्लबचा उद्योगबोध हा कार्यक्रम येतोय. सो नेटवर्किंगचं खूप मोठं व्यासपीठ निर्माण करतं. एक 1100 उद्योजक तिकडे जमणार आहेत. 13 आणि 14 जानेवारीला हा कार्यक्रम सॅटर्डे क्लब घेत आहे. तर तिथे मुख्यमंत्री फडणवीस येणार आहेत. मग फडणवीस सरांना जर भेटायचं असेल तर आपल्याला अशी अपॉइंटमेंट नाही मिळू शकत, पण त्या कार्यक्रमात आपण वैयक्तिक त्यांना भेटू शकतो. ही संधी सॅटर्डे क्लबने आणलेली. तर हा नेटवर्किंगचा जो प्रकार आहे, हे व्यासपीठ आहे, जास्तीत जास्त तुम्ही वापरला पाहिजे, प्रत्येक उद्योजकाने वापरलं पाहिजे. आणि या माध्यमातून तुम्हाला 100% फायदा होतो. म्हणजे कुठलाही उद्योग असो की मला नेटवर्किंग फायदा होत नाही असा कुठलाही व्यवसाय नाही आहे. म्हणजे स्वतः नितीन सर सुद्धा जे उदाहरण आहे ते सुद्धा सांगू शकते. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. असं म्हटलं जातं की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. म्हणजे जेवढं आपण बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग करतो, जास्तीत जास्त लोकांना भेटत राहतो, आपल्या बिझनेसविषयी जास्तीत जास्त लोकांशी बोलतो, त्या माध्यमातून आपला बिझनेस वाढत असतो. हेच अमितजींचं सांगायचं तात्पर्य असावं. आजपर्यंत अनेक रेकग्निशन्स तुम्हाला मिळालेले आहेत, परंतु एखादं असं रेकग्निशन की अर्थसंकेतच्या माध्यमातून एखादा माणूस व्यवसायाला लागलेला आहे, एखादा माणूस बिझनेसला लागलेला आहे किंवा एखाद्या मोठ्या उद्योजकाकडनं मिळालेली पावती. असं बरंच आहे सांगण्यासारखं, पण एक छोटंसं उदाहरण देईन. राज नांदगावकर म्हणून आमचे ठाण्याचे एक जण आहेत, ते VPT कामाला होते. ते आले माझ्याकडे. सोशल मीडियाचे आम्ही वर्कशॉप जे करतो, तर त्यांनी म्हणजे नोकरी करत होते, वर्कशॉप अटेंड केलं. नोकरीबरोबर ते बिर्याणीचा व्यवसाय करत होते. व्यवसाय करता करताना ज्यावेळी सोशल मीडिया काय आहे, त्याच्यातून मला कसा बिझनेस करता येईल कळलं. त्यांनी स्वतःचं पेज प्रॉपरली बनवलं, फेसबुक पेज बनवलं व्यवसायाचं, आणि पहिल्याच महिन्यात त्याला एक 20-25 हजाराचा व्यवसाय मिळाला. बरोबर. आणि मग 2-3 महिने त्यांनी ते फॉलो केलं आणि मग 3 महिने त्यांनी नोकरी सोडून देऊन पूर्ण वेळ व्यवसाय केला. आणि असे सॅटर्डे क्लबचे सुद्धा मेंबर आहेत. तर हे मला वाटतं की खूप माझ्यासाठी पोचपावती आहे की आपल्या एका छोट्याशा प्रयत्नातून एका माणसाचं आयुष्य बदललेलं आहे. आणि मोठ्या उद्योजकांचं म्हणजे प्रत्येकाचं एक सेपरेटली मला सांगावं लागेल असं आहे. पण BSCला जो आम्ही कार्यक्रम केला होता, BSCचे स्ट्रॅटेजी हेड शंकर जाधव सर आहेत, त्यांनी आम्हाला कार्यक्रम करू दिला तिकडे. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत कोणालाही एंट्री मिळत नाही, कोणालाही तिथे कार्यक्रम करता येत नाही. हा आमचा महाराष्ट्रातला ऐतिहासिक कार्यक्रम आहे, पहिला एकमेव कार्यक्रम आहे. यापुढे कधी आम्ही करू शकू किंवा कोणी करू शकेल माहिती नाही. तर शंकर जाधव सरांनी आम्हाला कार्यक्रम करू दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि कार्यक्रमात त्यांनी हे स्वतः मान्य केलं की आज मराठी उद्योजक इकडे म्हणजे जगभरातून तिथे लोक येतात, दुसऱ्या देशाचे उद्योगपती येतात, तिकडे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट आज मुंबई शेअर बाजारात येतात, पण मराठी माणूस आज तुम्ही म्हटलं कानाडोळा करून जातो. पण तिथे 700 मराठी उद्योजक आलेले आहेत हे बघून त्यांना इतका आनंद झाला की त्याबद्दल त्यांनी आमचं भरपूर कौतुक केलं. तर ही एक खूप मोठी पोचपावती आमच्यासाठी. अमितकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे. नेहमीप्रमाणे माझी वेळेची अडचण आहे, परंतु एक वेगळी कॉन्सेप्ट घेऊन जर आपण बाजारामध्ये आलो किंवा लोकांपर्यंत पोचलो तर लोकंसुद्धा ती नवीन कॉन्सेप्ट निश्चितपणे ॲक्सेप्ट करत असतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अर्थसंकेत. कारण ज्यावेळेस 2012ला अर्थसंकेत आला त्याच्या आधी पूर्णपणे अर्थविषयाला वाहिलेलं एकही वर्तमानपत्र मराठी भाषेमध्ये नव्हतं. आणि
हे वर्तमानपत्र ते घेऊन आले, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत केली, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये हे वर्तमानपत्र चांगलं स्थिरवलं आहे. हे वर्तमानपत्रसुद्धा छापील स्वरूपामध्ये न आणतात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आणलं गेलं. हा उद्याचा मीडिया आहे आणि त्यामुळेच याला एक वेगळं अधिष्ठान प्राप्त होतं, याला एक वैशिष्ट्य प्राप्त होतं. आम्ही तुमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमान लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.